होतो, आळंदीमध्ये शिकत असताना एक माझा लोहार समाजातला मित्र होता. आणि तो लोहार समाजातला मित्र त्याने काय केलं, मला सांगितलं की गणेश महाराज, माझ्या दुकानाचं उद्घाटन मला करायचंय, तुम्हाला त्या ठिकाणी त्या दुकानाच्या उद्घाटनासाठी यावं लागेल. आता तो माझा लोहार समाजातला मित्र, त्याच्या दुकानात काय असेल जरा विचार करा ना तुम्ही. त्याच्या दुकानामध्ये मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला त्याने असा एक तक्ता दिलेला होता. त्याच्यामध्ये एका बाजूला एक आयरन पडलेली होती, एका बाजूला एक गहण पडलेला होता, त्या ठिकाणी सगळ्या कैच्या पडलेल्या होत्या, एक भाता त्या ठिकाणी पडलेला होता. ज्या वेळेला या सगळ्या वस्तू मी पाहिल्या ना, त्यावेळेला त्याच्या दुकानाचं उद्घाटन करायचं म्हणून मी तिथे गेलो. माझ्या हातामध्ये मी ते पात्र घेतलं आणि माझ्या हातामध्ये ज्या वेळेला मी पात्र घेतलं ना, त्यावेळेला अगोदर मी त्या ठिकाणी त्याच्या तक्त्यामध्ये पडलेल्या जो हातोडा असतो ना, त्या हातोड्याची पूजा करण्याकरता मी पुढे गेलो. हातोड्याची पूजा करण्याकरता पुढे गेल्याच्या नंतर त्याने माझा असा हात पकडला आणि माझा हात पकडल्याच्या नंतर त्याने सांगितलं की महाराज, तुम्हाला या ठिकाणी अगोदर हातोड्याची पूजा करता येणार नाही. अरे मी विचारलं, दादा हातोडा ही तुझाच आहे, कैची सुद्धा तुझीच आहे, ही आयरन सुद्धा तुझी आहे, मग तू मला या ठिकाणी हातोड्याची पूजा का करू देत नाही? त्यावेळेला त्याने दिलेलं उत्तर माझ्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनातून सोबत घेऊन जा. त्याने सांगितलं, गणेश महाराज, ज्या हातोड्याची पूजा करण्याकरता तुम्ही पुढे गेलात ना, तो जो हातोडा तुम्हाला दिसतोय तो हातोडा हा घाव मारणारा आहे, आणि ही आयरन जे तुम्हाला या ठिकाणी दिसते ना, ही आयरन या ठिकाणी घाव सहन करणारी आहे. एखाद्या वेळेला तुम्ही घाव मारणाऱ्या हातोड्याची पूजा अगोदर नाही केली तरी बिघडणार नाही, पण अगोदर तुम्हाला जर पूजा करायची असेल ना, तर अगोदर तुम्हाला आयरनची पूजा करावी लागेल महाराज. मी म्हटलं का करावी लागेल? त्यावेळेला त्या ठिकाणी त्याने दिलेलं उत्तर ऐका. त्याने सांगितलं, गणेश महाराज, भारत देश आणि पवित्र महाराष्ट्र हा घाव मारणाऱ्याची पूजा करणारा देश नाही, तर भारत देश हा घाव मारणाऱ्याची नाही तर घाव सहन करणाऱ्याची पूजा करणारा देश आहे. चांगली कामं करत असताना, तुम्ही तुमचं भजन करत असताना लोक तुमचा विरोध करतील. दादा, लोकांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे, तुम्हाला देव मिळवायचा आहे, तुम्हाला साधू संतांची भेट व्हावी असं तुम्हाला वाटते, सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. अरे माझ्या वैष्णवाच्या मालाचा स्वीकार करा. वैष्णवाच्या मालाचा स्वीकार केला की जिवंत असताना तुमचा उद्धार झाला. अभंगाचं दुसरं